नमस्कार. मी प्राध्यापक ऋषिकेश खारगे कुंडल. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सुवर्ण काळ म्हणजे आपलं शालेय जीवन. खरं तर शाळेतील जगणं हे स्वर्गाहून कमी नसायचं. परंतु आज मोठं झाल्यानंतर त्यातल्या बऱ्याच आठवणी आयुष्याचा भाग बनून गेलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेतल्या त्या सुंदर अशा कविता. खरं तर ह्या कविता केवळ आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हे, तर आपल्या जगण्याचा भाग होऊन जात होत्या. आणि त्यातलीच एक कविता आज मी आपल्या पुढे सांगणार आहे. मला भावलेली, माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी मंगेश पाडगावकरांची ही कविता कदाचित आपल्यालाही इयत्ता 6वीला अभ्यासक्रमामध्ये असेल. ज्यांना कुणाला त्या अभ्यासक्रमामध्ये होती त्यांनी निश्चितपणानं कमेंटमध्ये कळवावं. आणि या कवितेचा जो भावार्थ आहे तो माझ्या आकलनाप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे आणि माझ्या आवाक्याप्रमाणे आज मी तुम्हाला सांगणार आहे. जरी त्या कवितेचा भावार्थ तुम्हाला माझा आवडला तरी सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ती कविता खूप सुंदर आहे. इयत्ता 6वी मधील मंगेश पाडगावकरांची ही कविता. खरं तर मंगेश पाडगावकरांच्या जिप्सी या काव्यसंग्रहातून घेतलेली ही कविता आम्हाला अभ्यासक्रमाला होती. कवितेचं शीर्षक मी फूल तृणातील इवले. या कवितेच्या प्रस्तावनेमध्ये मला सांगावंसं वाटतं की ही कविता कवीला सुचली, त्याची संकल्पना अशी असावी की एका सम्राटानं सारं जग जिंकलेलं आहे आणि सारं जग जिंकून आल्यानंतर तो सम्राट आपल्याच राज्याच्या उंच अशा पर्वत कडावरती घोड्यावरती बसून आपलं सारं साम्राज्य त्या उंच कड्यावरून पाहतोय. आणि त्या पर्वताच्या कड्यावरून सारं साम्राज्य पाहत असताना त्याची नजर जाते ती त्याच पर्वत कड्यावरती एका गवतात फुललेल्या एका गवत फुलाकडे. आणि ते उंच कड्यावरील गवत फुल त्या सम्राटाकडे बघून त्याला सांगतय ती ही कविता. जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही, मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. ते गवत फुल त्या सम्राटाला म्हणतंय, एक सामान्य गवत फुल, की हे सम्राटा, जरी तुझ्या सामर्थ्यानं सारं विश्व तुझ्या पुढे झुकला असेल, तू साऱ्या विश्वाला जिंकला असशील, पण खरं सांग, मी एवढंस छोटस गवत फुल आहे, परंतु माझ्यावरती मात्र तुझी सत्ता चालत नाही. मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. मी कधी फुलावं, मी कधी उमलावं हे मात्र तुझ्या हातात नाही. पुढे जाऊन ते गवत फुल मोठ्या धाडसानं त्या सम्राटाला म्हणतंय, शक्तीने तुझी आदिपुनी तुझ करतील सारे मुजरे, पण सांग कसे उमलावे ओठातील गाणे हसरे. खरं सांग, तुझ्या शक्तीनं तू सारं विश्व जिंकलंस, जाईल तिथं तुझ्या पुढे मुजरे झडले असतील, परंतु त्या शक्तीनं कुणाच्या तरी मनात भक्ती निर्माण केली असेल? कधीच शक्य नाही. शक्तीनं मुजरे करतील, परंतु ओठावरचं गाणं मात्र तुझ्या शक्तीनं फुलू शकत नाही. जिंकील मला दव बिंदू, जिंकील तृणाचे पाते, अन स्वतःस विसरून वारा जोडील रेशमी नाते. खर तर जे तुझ्या तलवारीच्या पातीला जमलं नाही ते या गवताच्या पात्याला जमलेलं आहे. मला जिंकलं, कुणी जिंकलं तर दवबिंदू सकाळचा मला जिंकून जातं, ह्या तृणाचं पात मला जिंकून जातं. इतकंच नाही, हा वारा स्वतःला विसरतो, मला बिलगतो, तेव्हा खऱ्या अर्थानं तो मला जिंकत असतो. वाढीत येतील मजला श्रावणातल्या जलधारा, सळसळून भिजली पाने मज करतील सजल इशारा. अरे मला कुरवाळण्यासाठी श्रावणाच्या जलधारा येतील, माझी पानं अशी सळसळून भिजतील आणि ती सळसळलेली पानं मला सजल असा ओला इशारा करतील की रे तुझी या सामर्थ्याने मी कसे मला विसरावे, अनरंगाचे गंधाचे मी गीत कसे गुंफावे.
अरे खरं सांगायचं तर तुझ्या सामर्थ्यानं या ठिकाणी मी मला विसरू शकत नाही. आणि खरं सांगायचं तर रंगाचं आणि गंधाचं नातं कधी आपलं जोडलं जाऊ शकत नाही. मला इथं सांगावंसं वाटतं की कोणतंही नातं जेव्हा अहंकारानं जोडलं जातं तेव्हा ते दीर्घकाळाचं असत नाही. ते एकरूपतेचं नातं असू शकत नाही. ते आयुष्यभराची साथ देणारं नातं असू शकत नाही. नातं जर का आयुष्यभराची साथ देणारं असेल तर तिथं समर्पणाची भावना हवी. आणि म्हणून या ठिकाणी ते गवत फुल त्या राजाला सांगतंय, तू असा शक्तीने येण्यापेक्षा तू या पद्धतीने येशील का? कोणत्या पद्धतीनं? येशील का संग पहाटे किरणांच्या छेडीत तारा, उधळीत स्वरातून भवती हळू सोनेरी अभिसारा. खर तर तू पहाटेच्या संगतीनं येशील का? आणि किरणांच्या तारा छेडीत येशील का? असा जर तू आलास तर या ठिकाणी जसे प्रेमी युगल आपल्या गुप्त भेटी मोठ्या गोडीनं घेतात तसे आपण भेटू ना. पुढं तो सांगतो, शोधित धुक्यातून मजला दव बिंदू होऊन येतून, कधी भिजलेल्या मातीचा मृदू सजल सुगंधित हेतू. खर तर मला तू धुक्यातून दवबिंदू होऊन जर शोधत आलास तर निश्चितपणानं मी तुला भेटेन, मी तुला गवसेन. आणि खऱ्या अर्थानं की मातीचा जसा मृदुगंध असतो तसं आपण एक रूप होऊ. तू तुलाच विसरून यावे, मी तुझ्यात मज विसरावे, तू हसत मला फुलवावे, मी नकळत आणि फुलावे. खर तर इथं समर्पणाची भावना आहे. मी माझा मीपणा विसरतो, तू तुझा मीपणा विसर. आणि तू तुलाच विसरून ये, मी तुझ्यात मला विसरतो. आणि खऱ्या अर्थानं आपलं एकरूपतेचं नातं अखंडपणानं चालू राहील. शेवटी पुन्हा समेवरती येतो तो गवत फुल आणि म्हणतं, रे तुझी आसा मरथ्याने डळतील दिशाही दाही, मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही, उमलणार तरीही नाही, उमलणार तरीही नाही. ते गवत फुल त्या सम्राटाला जे प्रश्न विचारतय ना, खऱ्या अर्थानं आज हाच प्रश्न आपल्यासारख्यांच्या मनाला पडला पाहिजे. आज देशातली परिस्थिती, समाजाची स्थिती पाहता साऱ्याकडं आपण पाहतो तेव्हा शक्तीच्या बळावरती जेव्हा हे जग जिंकलं जात असताना त्यांना हे कळत नाही की शक्तीच्या बळावरती मन जिंकता येत नाहीत. जर मन जिंकायचं असेल तर तिथं सक्तीही नको, शक्तीही नको, तिथं भक्ती हवी आणि खऱ्या अर्थानं प्रेम हवं, आपुलकी हवी, अहंकार सोडून एकमेकांमध्ये मिसळून जाण्याची भावना हवी. हीच कविता मंगेश पाडगावकरांची आपल्या जगण्याला फार मोठा अर्थ प्राप्त करून देते. मला ही कविता खूप आवडायची. ही चाल आमच्या सरांनी शिकवलेली चाल होती. इयत्ता 6वीतले ते दिवस आजही माझ्या डोळ्यापुढं तरंगतात. तुम्हालाही ते दिवस पुन्हा आठवले का? नक्कीच या कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या आवाक्याप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे, आकलनाप्रमाणे मी या कवितेचा भावार्थ सांगितला. खरं तर काही कमी जास्त झाला असेल तर या ठिकाणी समजून घ्या. आवडला असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.